तर आज आपल्याला एक PICT मधील एक विद्यार्थी ज्याने की 2 वर्ष कष्टाची मेहनत घेऊन ॲडमिशन मिळवलेलं आहे, तर तो आपल्याला त्याची पूर्ण जर्नी म्हणजे ह्या कॉलेजपर्यंत येईपर्यंत त्यांनी काय काय अडचणी फेस केल्या वगैरे, आणि ज्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला डाऊट असतात की बाबा कसा हा कुठून म्हणजे कोणत्या शाळेतून आलाय वगैरे, तर ह्या गोष्टी तो सांगणार आहे. तर कृष्णा, तू प्लीज सगळ्यांना सांग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कृष्णा संजय दुर्वे आणि मी आता सध्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी म्हणजेच PICT म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मी फर्स्ट इयरचा विद्यार्थी. तर कृष्णा, तू सर्वांना तुझ्या CETच्या म्हणजे तुला CET मध्ये 2दा परीक्षा, तू जसं सांगितलं आम्हाला की तुला 2 वेळा CETची परीक्षा द्यायला लागली, तर तू 2 वेळा तू CETची परीक्षा का दिली आणि तुला किती पर्सेंटाइल होते आणि तू त्यावर कसा म्हणजे नंतर पुढे अभ्यास करून कसा या कॉलेजमध्ये आला हे सांगू शकतो का मित्रांना? हां, नक्की. तर 2023 मध्ये जेव्हा मी CET दिली होती, तर 2023 मध्ये माझी 12वी झाली होती. त्यानंतर एका महिन्यातच CET होती. CET बरोबर. एका महिन्यानंतर जेव्हा मी CET दिली, तर मला आधी तर असं वाटायचं होतं की जो आपण 12वीत अभ्यास केलेला आहे, तर त्या अभ्यासावरूनच आपलं CET चांगल्या प्रकारे आपण क्रॅक करू शकतो. परंतु कसं झालं, जेव्हा मी CET दिली, जेव्हा माझ्या समोर CETचा पहिला क्वेश्चन आला, तेव्हा माझ्या डोक्यामध्ये असं वाटत होतं की हा क्वेश्चन तर मी कधी बघितला पण नाही. तर अशी माझी त्यावेळेस अवस्था होती. आणि जेव्हा माझा रिझल्ट लागला CETचा 2023 मध्ये, त्यावेळी मला फक्त 9% एवढे पर्सेंटाईल. आणि त्यानंतर 2024 मध्ये तू जेव्हा CET दिली, त्यानंतर काय तू असं केलं की तुला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटले आणि किती पर्सेंटाईल भेटले हे सांगू शकतोस का? हां, तर खूप त्यावेळी जेव्हा मला 9% मिळाले होते, तेव्हा खूप मी डिप्रेशन गेलो होतो. तर त्यावेळेस माझ्या घरचे आणि माझे शिक्षक हे 2च व्यक्ती माझ्यासोबत होते. त्यांनी मला खूप समजावलं की तू करू शकतो, पुन्हा प्रयत्न कर, होऊ शकते, प्रयत्न केल्याने होतं सगळं. तुला असं वाटलं नाही का की म्हणजे ड्रॉप घेऊन काही फायदा नाही होणार? कारण 9% म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1 डिजिट मध्ये तुला मार्क पडला थोडक्यात. बरोबर. मला सांगायचं म्हणलं तर असं वाटत होतं की आता माझं सगळं संपलं, म्हणजे आता माझं काही होणार नाही. समज तू ड्रॉप घेण्याचा विचार म्हणजे कसा तुझ्या मनात निर्माण झाला हे सांगू शकतो? तर मला एक चांगलं मार्गदर्शनामुळेच मी हे सगळं करू शकलो. चांगलं मार्गदर्शन मला मिळाले माझ्या शिक्षकांकडून, माझ्या आई वडिलांकडून, की ते पण माझ्यासोबत उभे होते. मला कधी असं हार मानल्यासारखं झालं नाही. बरोबर. त्यांच्यामुळे जेव्हा मी, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी नंतरची तयारी केली ती सर्व ऑनलाईनच केलेली आहे, म्हणजे मोबाईलवरूनच केलेली आहे तयारी. आणि नंतर जेव्हा मी एक्झाम दिली, तर तेव्हा मला 96.41% मिळाली. आणि माझी कास्ट ST असल्यामुळे मला PICT या कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळाली. आणि ड्रॉप घेतल्यानंतर असा खूप मुलांचा गैरसमज असतो की बाबा म्हणजे 1 वर्ष ड्रॉप म्हणजे 1 दिवसासाठी तू 1 वर्ष गमवतोयस, आणि जर समजा तुला तेवढे मार्क मिळाले नाही तर तुझ्या डोक्यात पण तसे विचार असतील बाबा की जर समजा चुकून कमीच पडले अजून पण, तर मग 1 वर्षाचा काय फायदा होणार, ड्रॉप घेऊन माझं काय होणार आहे का नाही. तर ह्याबद्दल तू त्या मुलांना सांगतो की आता अशी खूप मुलं असतील तुझ्यासारखी ज्यांनी ड्रॉप घेतला आहे, म्हणजे त्यांना चांगले पण मार्क असतील 50-60% किंवा 70 पण, तरी पण त्यांनी ड्रॉप घेतला. तुला तर 9% होते, तर तुझ्यावर एवढं प्रेशर असणारच, कारण 9% म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो ऑलमोस्ट तू फेल होण्याच्याच लेवलला होता. मग त्यातून मग तू काय केलंस पुढे? बरोबर आहे. कारण जे तुम्ही आता हे जे मला प्रश्न केलेला आहे ते एकदम बरोबर आहे. कारण माझ्या आधीची पण जे बॅचची मुलं होते, त्यातून पण काही मुलं अशी होती की ज्यांनी पण आधी ड्रॉप घेतला होता. त्यांचे जे पर्सेंटाईल होते ते 50 ते 60 याच्या दरम्यान होते. आणि जेव्हा मी ड्रॉप घेणार होतो, माझे पण काही असे मित्र सजेस्ट केलं मला की नको घेऊ, जे कोणतं पण कॉलेज मिळत आहे लहान मोठं छोटं, ते सगळं घेऊन टाकू, जे तुझ्या होत असेल ते पैसे भरून टाक, काही पण कर. पण मला माझी परिस्थिती माहित होती की माझे वडील म्हणजे माझ्या घरचे एवढा पैसा म्हणजे खर्च करू नाही शकत, कारण माझ्याकडे शेती पण नाही, काही नाही. तर मी आपल्यासारखाच एक गरिबाचाच मुलगा आहे. तर मी जेव्हा मग असे विचार तर आले होते माझ्यात की 90% आहे, घ्यावं का नाही ड्रॉप. पण मी विश्वास करून स्वतःवर मला कॉन्फिडन्स होता की मी अजून पण करू शकतो, कारण माझ्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं कोणतं, कारण पैशानं पण मी कमी होतो बाकीच्यांपेक्षा. मग तुला असं वाटतंय की युट्यूब सोर्सेस वगैरे, आणि तुला म्हणजे तू स्ट्रॅटेजी काय लावली? आता हे तर समजलं आम्हाला की तू अभ्यास चांगला केला होता, तर तू एक सांगू शकतो की बाबा हा चॅनल जो आपण म्हणजे तिघांनी मित्रांनी मिळून खोललेला आहे आणि तू आम्हाला भेटलेला आहे की बाबा असं 9 ते 96, तर ह्या चॅनलमधून तू ह्या मुलांना वगैरे सगळ्यांना काय गायडन्स देण्याचा तुझा मेन मोटिव्ह काय आहे? तर हा चॅनल जो आता आम्ही ओपन करणार आहे, तर हा चॅनल अशाच मला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रात पण असेच माझ्यासारखे मराठी मीडियम मधले पण खूप सारे मुलं असतील
हा, म्हणजे त्यांना- तू मराठी मीडियम मधला हा. होता का? मी मराठी मीडियम 10वी पर्यंत माझं मराठी मीडियमच होतं. तर ओके. जेव्हा मी 11वी 12वीतून मला थोडा काही 1-2 महिने म्हणजे समजण्यात वेळ लागला थोडा. पण माझं सांगण्याचं म्हणजे उद्देश एकच आहे आणि ह्या चॅनल मधून जे काही आता आणि तुला 12वी मध्ये किती टक्के होते असं? मध्ये मला 69 म्हणजे 69%. हा, म्हणजे असं काय नाही की बाबा जर 12वीत चांगले पडले तर सीईटीत चांगले नाही पडले. असं काहीच नाही. ओके, तर ह्या चॅनलचं मग तू सांगू शकतो का बाबा तू काय माहिती तू काय सांगणार आहे किंवा आम्ही सगळे मिळून पण काय ओके. देण्याचा प्रयत्न केला? चॅनल जो आम्ही आज तयार करत आहे तर हे माझ्यासारख्याच सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींसाठी आहे. त्या चॅनल मधून या चॅनल मधून आम्ही असं तुम्हाला काही प्रोव्हाइड करणार की आता जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात यासाठी तुम्हाला कशी तयारी केली पाहिजे. कारण आतापर्यंत तुम्ही वर्षभर अभ्यास केला नाही केला हा तर मला पण माहित नाही. पण यानंतरचे जे 40 दिवस आहे किंवा जेवढे काही दिवस राहिलेले आहे आता सीईटीसाठी, तर त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, तुमचं पूर्ण टाइम टेबल काय असलं पाहिजे, कोणते सोर्सेस तुम्हाला असले पाहिजे. कारण आजकाल आपण बघतो की युट्यूबवर सगळेजण सांगतात की हे अभ्यास करा ते अभ्यास करा इथून करा तिथून, पण हे करा ते करा आपल्याला पण माहित आहे की सीईटी साठी कुठून कोणते क्वेश्चन करायला पाहिजे. पण नेमकं करायचं कुठून हे चॅनल आपल्याला हे सांगणार की नेमकं हे सगळं म्हणजे सोर्स काय आहे तुम्हाला कुठून करायचं. आणि त्यानंतर तुमचा जो टाइम टेबल पूर्ण अभ्यासाचा राहणार की कसं करायचं. त्यानंतर कोणते युट्यूब चॅनल्स आहे किंवा कोणते पेड बॅचेस आहे जे तुम्ही करून पण ऑनलाईन अभ्यास करून पण तुम्ही चांगला स्कोअर करू शकता. कारण मी पण केलेला आहे आणि आपण सगळं पण करू शकतो. कारण प्रयत्न करणे कोशिश करण्यावालून कधी हार नाही होती ते पण आपल्याला ऐकलेलं आहे. म्हणून या चॅनलवर आता जे काही व्हिडिओ येणार ते आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे महत्त्वाचे असणार, कामाचे असणार. आणि तुम्हाला जर वाटत असेल की या टॉपिकवर तुम्ही एक व्हिडिओ टाकला पाहिजे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सजेस्ट करू शकता की या टॉपिकवर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बनवा. आणि माझी जी स्टोरी आहे तुम्हाला जर वाटत असेल की माझी स्टोरी मी पूर्ण डिटेलमध्ये सांगायला पाहिजे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा की तुमची स्टोरी डिस्क्रिप्शन म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये सांगा. ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार. 1-2 दिवसात तो व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर येऊन जाणार. आणि मग आपण असं समजू शकतो की आपण ह्या चॅनलद्वारे 100% अनेक लोकांना मदत करू शकतो. हा नक्कीच.